डॉन 3 सोडणे रणवीर सिंगला पडले महाग। चित्रपट संघटनेने जारी केला असहकार आदेश। शूटिंगच्या अवघ्या 3 आठवड्यांपूर्वी रणवीरची माघार, फरहान अख्तरचे 45 कोटींचे नुकसान। काय होती रणवीर सिंगची सिक्रेट डील, जी फरहान अख्तरने रागाच्या भरात धुडकावून लावली? रणवीरच्या चुकीमुळे संपूर्ण सिनेसृष्टी आक्रमक, 3 चित्रपटांची यशस्वी भागीदारी वादात अडकली। चित्रपट सृष्टीत कधी कोणाचे नशीब बदलेल आणि कधी कोण वादाच्या भोवऱ्यात अडकेल हे सांगता येत नाही। सध्या बॉलिवूड मधील एका टॉप अभिनेत्याच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय। एका मोठ्या निर्णयामुळे हा अभिनेता आता पुरता अडचणीत सापडला असून त्याच्यावर एका मोठ्या चित्रपट संघटनेने थेट बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे। कोट्यवधी रुपयांचे नुकसान आणि अंतर्गत करारांची एक धक्कादायक बाजू आता समोर आली आहे। नेमका काय आहे हा वाद आणि कोणत्या मोठ्या चित्रपटावरून हा राडा सुरू झालाय, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग आणि प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता फरहान अख्तर यांच्या डॉन 3 या चित्रपटावरून सुरू असलेला वाद आता शिगेला पोहोचलाय। डिसेंबर 2025 मध्ये शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या 3 आठवड्यांपूर्वी रणवीर सिंगने या बिग बजेट चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे निर्मात्यांचे सुमारे 45 कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। यानंतर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी म्हणजेच एक्सेल एंटरटेनमेंट यांनी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन कडे अधिकृत तक्रार दाखल केली, जे प्रकरण पुढील कारवाईसाठी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज कडे सोपवण्यात आले। या प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा मिळाले जेव्हा फेडरेशनने रणवीरला दर 10 दिवसांनी एक याप्रमाणे 3 नोटिसा पाठवून बाजू मांडण्याची विनंती केली। मात्र रणवीरने या नोटिसांना थेट प्रतिसाद न देता ईमेलद्वारे हे प्रकरण फेडरेशनच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे असून त्यात हस्तक्षेपाचा अधिकार नाही असा पवित्रा घेतला। रणवीरच्या या भूमिकेमुळे अधिक आक्रमक झालेल्या FWICE ने अखेर सामूहिक बैठक घेऊन रणवीर सिंग विरुद्ध असहकार निर्देश जारी केला। याचा अर्थ चित्रपट सृष्टीतील 38 वेगवेगळ्या श्रेणींमधील कोणताही कर्मचारी, मजूर किंवा तंत्रज्ञ सौहार्दपूर्ण तोडगा निघेस्तोवर रणवीरच्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करणार नाही, ज्यामुळे त्याचे आगामी सर्व चित्रपट धोक्यात आले आहेत। दरम्यान या वादात आता एका सिक्रेट डीलचाही खुलासा झालाय। चित्रपटातून ऐनवेळी बाहेर पडल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून रणवीरच्या टीमने एक्सेल एंटरटेनमेंटला 35 कोटी रुपयांची ऑफर दिली। या 10 कोटी रुपये रोख परत करणे आणि भविष्यात त्यांच्या बॅनर खाली बनणाऱ्या चित्रपटात 25 कोटींची सूट देण्याचा प्रस्ताव होता। मात्र गेल्या 2 वर्षांतील अनिश्चितता आणि आर्थिक नुकसानामुळे फरहान आणि रितेश यांनी ही ऑफर धुडकावून लावत भविष्यात रणवीर सोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे रणवीर आणि फरहान यांनी यापूर्वी दिल धडकने दो आणि गली बॉय यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय। डॉन 3 हा त्यांचा 3रा मोठा प्रोजेक्ट ठरणार होता, मात्र शूटिंग पूर्वीच यात मिठाचा खडा पडला। यावर रणवीरच्या प्रवक्त्याने निवेदन जारी करत रणवीर चित्रपट सृष्टीचा आदर करतो आणि त्याने या संवेदनशील मुद्द्यावर सार्वजनिक वाद टाळण्यासाठी जाणीवपूर्वक मौन बाळगले असल्याचं म्हटलं। यापूर्वी दिल धडकने दो आणि गली बॉय सारखे चित्रपट एकत्र देणाऱ्या फरहान आणि रणवीरच्या मैत्रीत आता डॉन 3 मुळे मोठी फूट पडली आहे। ऐनवेळी चित्रपटातून काढता पाय घेणे आणि फेडरेशनच्या अधिकार क्षेत्राला आव्हान देणे रणवीरला चांगलंच महागात पडलेलं दिसतंय। या असहकार निर्देशामुळे आता रणवीरच्या संपूर्ण करिअरला आणि त्याच्या इतर मोठ्या प्रोजेक्ट्सना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली। आता या वादावर पडदा कधी पडणार आणि रणवीर यातून कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।